नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मनाचं व्यवस्थापन कसं करावं किंवा मनाचं नियंत्रण कसं करावं. मन अतिशय सुंदर अशी कल्पना आहे. मन अशी सुंदर असं आपल्या जीवनामध्ये एक वास्तव्य आहे, ज्या मनामध्ये अनेक विचार चालत असतात आणि त्या विचारांना आपण नक्कीच सकारात्मक करू शकतो, हे आत्ता मला समजायला लागलं आहे प्रकाश भाऊशी चर्चा करता करता. आणि मला नेहमीच वाटायचं की मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार चालावे, नेहमी असे उमंग उत्साहाचे विचार चालावे, पण ते आता होऊ शकतं हे असं नक्कीच मला एक विश्वास निर्माण होऊ लागला आहे. कारण अनेक स्मृती दिलेल्या आहेत की मी शांत स्वरूप आहे, मी प्रकाश स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे. आणि मी नक्कीच ह्या स्मृतींचा अभ्यास जेव्हा करते तेव्हा एक एक स्मृतीचा स्वरूप बनत चाललेले आहे. नक्कीच आपणही याचा अनुभव करत असाल. मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की समस्या हे खूप छोट्या आहेत. समस्या फक्त एक साईड सीन आहे, समस्या एक ऑब्स्टॅकल ज्या येत आहेत ते फक्त एक स्पीड ब्रेकर आहे आणि समस्येमध्येच त्याचं सोल्युशन आहे. ह्याबद्दल अजून विस्तृतपणे जाणकारी घेण्यासाठी आपल्यामध्ये आजही आपल्या सर्वांचे प्रकाश भाऊ उपस्थित आहेत. त्यांचं आपण खूप खूप स्वागत करूया. प्रकाश भाऊ नमस्कार आणि खूप खूप स्वागत. नमस्कार आणि ओम शांती. ओम शांती. मागील भागात आपण पाहिलं होतं, आपण समस्येला अनेक उदाहरणं दिली त्याची की समस्या काहीच नाही आहे आणि त्याचं सोल्युशन त्यामध्येच आहे. आणि त्याबद्दल आपण एक उदाहरणही आमच्याबरोबर शेअर करणार होतो, पण वेळेअभावी आपण थांबलो होतो. काय आहे ते उदाहरण? उदाहरण सांगतो. त्याच पूर्वी मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो की समस्या ज्या येतात ना ते येणं आवश्यकच आहे. त्या आपल्याला सामर्थ्यवान बनवायला येतात. हां, कदाचित आपण कधीतरी फेल होत असू, पण त्या फेल झाल्यानंतर त्यातून त्या अपयशातून आपण शिकतो. बरोबर. हां, आणि आपण म्हणतात ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि त्या पहिली पायरी ओलांडल्यानंतर नॅचरली आपण दुसरी पायरी ना पण आपली प्रगतीच होत जाते. ते येणं आवश्यकच आहे. त्यामुळे समस्यांना घाबरू नका. घाबरलात की प्रॉब्लेम सुरू झाला. घाबरलात म्हणजे तुम्ही हतबल झालात आणि मग समस्या बलवान झाली. त्याच्याऐवजी तुम्ही बलवान व्हायला पाहिजे स्मृती वापरून. हां, आता ह्याच्यासाठी तुम्ही कुठली स्मृती वापराल की मी विघ्न विनाशक आहे. बरं. हां, किंवा मी सर्वशक्ती मास्टर. स्मृती वापरायची म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे ती स्मृती आता खूप सुंदर आहे हे वाक्य की जर समस्या आला तेव्हा ही स्मृती वापरा की मी विघ्न विनाशक आहे. आता वापरायची म्हणजे नेमकं काय करायचं ते आमच्या दर्शकांना क्लिअर करा. मी विघ्न विनाशक आहे. विघ्न विनाशक म्हटलं की डोळ्यासमोर कोण येतं? श्री गणेश. गणपती हो की नाही? हां, तर गणपतीमध्ये काय आहे? ज्ञान आहे. हा बुद्धिमान आहे तो. तर बुद्धीला तुमच्या चालना मिळेल. हां, आणि विघ्न विनाशक ही स्थिती, जशी स्मृती तशी स्थिती. हां, की भले हे विघ्न आहे, हां, त्याचा मी विनाश करणारच, अशी स्थिती उत्पन्न झाली की ती वृत्ती होणार. त्याप्रमाणे तुम्ही त्याला टॅकल करू शकाल. तर मी विघ्न विनाशक आहे ही एक स्मृती तुम्ही वापरू शकता. स्मृती वापरायचं म्हणजे त्या स्मृतीची स्थिती बनायचं. बरं. हां, जी स्मृती आहे की नाही तशी आपली स्थिती बनवायची. हां, मी शांत स्वरूप आहे म्हणजे एक असतं भावना आणि एक असतं विचार. विचार नुसते कोरडे कोरडे असतात, पण भावना त्याच्यामध्ये ओलावा उत्पन्न करतात. होय की नाही? तसं स्मृती ह्या जशा कोरड्या कोरड्या असतात, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये जेव्हा भावना टाकाल तेव्हा तशी तुमची स्थिती बनत जाईल. बरं. तर तुम्हाला स्थिती बनवायची तशी. हां, जसं ह्याच्यासाठी तुम्ही दुसरी स्मृती अशी पण वापरू शकता, ती म्हणजे मी मास्टर सर्वशक्तिमान आहे. हां, आता सर्वशक्तिमानासमोर विघ्न काय आहेत? काहीच नाही ना. हां, तर मास्टर सर्वशक्तिमान. आणि जेव्हा तुम्हाला मी मागे सांगितलं, जेव्हा तुम्ही ब्रह्माकुमारीमध्ये याल आणि हा फाउंडेशन कोर्स कराल तेव्हा तुम्हाला सर्व शक्तींचा परिचय होईल. बरं. आणि त्या परिचय झाल्यानंतर कुठली शक्ती कुठे वापरायची हे पण तुम्हाला ज्ञान मिळेल. कुठली शक्ती कशी मिळवायची हे पण तुम्हाला ज्ञान मिळेल. जसं तुम्ही आत्ता सांगितलं की जर समस्या असेल तर 2 स्मृती आपण सांगितल्या. प्रत्येक दर्शक, आमचे जे दर्शक घरी हा प्रोग्राम पाहतायत, त्यांनी ह्या 2 स्मृती नक्की लक्षात ठेवा की मी विघ्न विनाशक आहे आणि मी मास्टर सर्वशक्तिवान आहे. आणि त्यांनी खूप सुंदर सांगितलं प्रकाश भाईंनी आत्ता की ह्या स्मृतीला वापरायचं म्हणजे त्याची स्थिती बनवायची, त्याचा अनुभव करायचा किंवा त्या भावना आतून निर्माण करायच्या.
किंवा ते विचार मनामध्ये घोळवा आणि त्यामुळे तुम्हाला त्या फिलिंग्स उत्पन्न होतील, भावना उत्पन्न होतील आणि मग त्याप्रमाणे तुमची स्थिती बनत जाईल. त्या तुम्हाला एक सामर्थ्य देतील, समर्थी देतील आणि ती स्थिती उत्पन्न होईल. एनिवे, तर हां, आपण त्या ह्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगणार होतो आणि तिथे आपण थांबलो. तर उदाहरण मी तुम्हाला एक छोटंसं सांगतो जे टाईम कन्झ्युमिंग नाही आहे जास्ती. पहा, माझ्यासारख्या एका म्हाताऱ्या माणसाने आपल्या मुलाला एक पत्र लिहिलं की समजा पश्चिमेकडची गोष्ट आहे. डिअर जॉन, दिस इज द टाईम टू सो सीड्स in our backyard compound, so that we can cultivate say potato or whatever. परंतु त्यासाठी मला काय करायला पाहिजे, तर मागच्या जमिनीचा तुकडा जो आहे तो नांगरला पाहिजे आणि नंतर त्याच्यात बी टाकलं पाहिजे. आणि आता ह्या वयामध्ये नांगर धरून चालवणं एवढी माझ्यामध्ये ताकद राहिलेली नाही. मी आता म्हातारा झालो आहे, परंतु तरी देखील तुझ्या आईला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या आवडतात. तर मला हे करायला आवडेल, परंतु जर तू माझ्याजवळ असतास तर तू मला हे शेत नांगरून दिलं असतंस आणि मी त्याच्यामध्ये बी टाकलं असतं. परंतु माझ्या दुर्दैवाने तू तुरुंगात आहेस. अशा पद्धतीचं वडिलांचं पत्र मुलाकडे गेलं. मुलाने ते पत्र वाचलं. मुलांचं आपल्या आईवडिलांवरती अतिशय प्रेम होतं, त्यामुळे त्याला ते फार वाईट वाटलं. त्याला मोठी एक समस्या त्याच्यापुढे उत्पन्न झाली की मी माझ्या वडिलांना कशी मदत करू. आहे की नाही मोठी समस्या. मग अशी समस्या समजा त्या परिस्थितीमध्ये तुम्ही असता, तुम्ही समस्या कशी टॅकल केली असती? मी तर आता काही सांगू शकत नाहीये, ब्लँक आहे म्हणजे. अच्छा, मी हा प्रसंग पुष्कळ ठिकाणी शेअर केलेला आहे. वेगवेगळे उत्तरं येतात. काही जण म्हणतात आम्ही आमच्या मित्राला कळवू की जा माझ्या वडिलांना मदत कर. परंतु जेव्हा तुम्ही तुरुंगात असतात ना, तर सगळे मित्र तुम्हाला यू गेट डेझर्टेड फ्रॉम देम, ते तुम्हाला सोडून जातात. त्यामुळे मित्राचे मदत मिळण्याची शक्यता नाही. काही जण सांगतात की आम्ही जेलरला अप्रोच करू आणि आम्हाला पॅरोलवरती सुट्टी मिळू दे म्हणून प्रार्थना करू, ॲप्लिकेशन करू. आता पॅरोलवरती सुट्टी मिळते, परंतु त्यासाठी तसं कारण पाहिजे. समजा आई वारली किंवा असं काही ते महत्त्वाचं जेन्युइन कारण असेल तर तुम्हाला दिलं जाईल. आता नांगरण्यासाठी मला कोणी देणार नाही. त्यामुळे तुम्हाला अशी मदत काही मिळू शकत नाही आहे. मग तुम्ही ह्याच्यातून कसा मार्ग काढाल? तो मुलगा काय करतो बघा, तो ही समस्या आहे हे त्याच्या लक्षात आलं. ही ॲक्सेप्टेड इट, बट नॉट ॲज अ समस्या. हा एक चॅलेंज आहे. आता हा मला हाताळायचा आहे. आणि असा विचार करून त्याने त्याच्या अटेन्शनची जी एनर्जी आहे ते आता ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मी काय केलं पाहिजे इकडे वळवली. आणि इकडे वळवल्यानंतर त्याला त्याचं उत्तर मिळून गेलं. त्याने काय केलं, आपल्या वडिलांना एक टेलिग्राम पाठवला. डिअर डॅड, फॉर हेवन्स सेक डोंट डिग द बॅकयार्ड. मागचं जे हे आहे, शेत आहे, ते कृपया नांगरू नका, कारण तिथे मी माझ्या गन्स लपवून ठेवलेल्या आहेत. तर जेव्हा वडिलांना हे त्याचं टेलिग्राम भेटते तर वडील शॉक होतात, कारण त्यांना माहिती असतं, त्यांचं मन त्यांना सांगत असतं की माझा मुलगा चांगला आहे, नक्कीच चांगला आहे. दुर्दैवाने कसा तरी तो त्यात अडकला गेला आहे आणि तो तुरुंगात आहे. अदरवाईज माझा मुलगा चांगला आहे. परंतु आता तोच लिहितोय की मी माझं पिस्तूल लपवून ठेवलं आहे. त्यामुळे त्यांना ते शॉक बसतो. मीनवाईल काय होतं, त्याच दिवशी रात्री मध्यरात्रीनंतर 3-4 वाजता CIDचे 5-6 ऑफिसर आणि लोकल पोलीस स्टेशनचे 5-6 ऑफिसर त्या म्हाताऱ्याकडे येतात. त्याच्या दरवाजावरती नॉकिंग करतात. म्हातारा दरवाजा उघडतो. ते त्या म्हाताऱ्याला मागे ढकलतात आणि सरळ मागे जातात घरातून बॅकयार्डला.
मागे जाऊन ते मागचं सगळं जे शेत आहे की नाही ते खणायला सुरुवात करतात. संपूर्ण शेत ते खणून टाकतात. परंतु मला गोष्ट लक्षात यायला लागली आहे. त्यांना ते गन्स भेटत नाहीत आणि नांगरणं पण झालेलं आहे. सो त्यांना गन्स भेटत नाहीत. बाप ते बघत राहतो, अरे हे काय होतंय. मग तो आपल्या मुलाला कळवतो की असं असं झालं. मग मुलगा बापाला कळवतो, असं असं झालं, मी काय करू, असं बाप विचारतो. तर मुलगा बापाला कळवतो की तुम्हाला ते नांगरून पाहिजे होतं, इथे बसून मी ते अरेंज केलं. आता तुम्हाला नांगरून भेटलंय, तुम्ही पुढे जाऊन त्याच्यामध्ये बी टाका, बी पेरा. आता पहा, ही जी समस्या होती त्याचं किती सुंदर त्याने सोल्युशन काढलं. उदाहरणही अतिशय सुंदर आहे. आणि हे सोल्युशन काढण्यासाठी त्याने काय वापरलं, त्याचं ह्या सोल्युशनचं जे ह्या उपायाचं जे बीज आहे ते त्या समस्यामध्येच आहे. कोणतं बीज आहे ते बीज असं आहे की तुरुंगातून बाहेर जाणारी प्रत्येक गोष्ट ही तपासली जाणार, स्क्रुटिनाइज होणार. जेव्हा त्याने टेलिग्राम पाठवला तो टेलिग्राम स्क्रुटिनाइज होणार. स्क्रुटिनाइज झाल्यानंतर नॅचरली जेलच्या ज्या अथॉरिटीज आहेत ते स्टेप्स घेणार. आणि त्यांनी तशा स्टेप्स घेतल्या म्हणून ऑफिसर्स सगळे तिकडे गेले आणि त्यांना नांगरून भेटलं. खूपच छान उदाहरण आहे आणि दर्शकांनी पण हे उदाहरण आत्ता ऐकलेलं आहे. आणि म्हणजे ह्याच्यावरनं हे समजतं की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यामध्ये प्रॉब्लेममध्येच आहे. फक्त थोडंसं पेशन्स, थोडी ती धैर्यता त्या प्रॉब्लेमच्या वेळेस ठेवली तर नक्कीच त्यातनं थोडं विचार करून जर आपण निर्णय घेतले तर नक्कीच सोल्युशन निघू शकतं. जसं तुम्ही मागच्या खेपेला म्हणाला होता किंवा आत्ताच मला आठवत नाही, अंतर्मुख झालात, अंतर्मुखतेमध्ये गेलात आणि ह्याच्यावरती विचार केलात ना, की ठीक आहे ह्याचं काय सोल्युशन असावं बरं, तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल. म्हणजे काय पाहिजे, शांती पाहिजे, अंतर्मुखता पाहिजे. तुम्ही काय करता, टेन्शनमध्ये येता, मन आणि जास्ती धावायला लागतं आणि मग तुम्हाला शांती मिळत नाही त्यामुळे, आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा उपाय दिसत नाही, दृष्टीपथात. पण प्रकाश भाऊ, खरं सांगू का, समस्या आल्यानंतर ते पेशन्स ठेवणं ते पण खूप अवघड आहे. पण आज तुमच्याबरोबर जेव्हा चर्चा चालू आहे तेव्हा आमचे दर्शक आता नक्कीच प्रयत्न करतील की समस्या आल्यानंतर थोडं पेशन्स ठेवा आणि त्यातनं सोल्युशन निर्माण करा. होतं की मनाला एक तुम्ही लिमिट करू नका. बरं. पुष्कळ काय सांगता येईल, पण मनाला आपण जे लिमिट करतो की नाही त्याने आपली जी कपॅसिटी आहे, आपल्याला मागे मला वाटतं आपण डिस्कस केलं होतं की सायंटिस्ट वगैरे यांचे 5% कपॅसिटी यूज करतात. तर तुम्ही जर अधिक कपॅसिटी यूज केलीत वगैरे ह्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. तर परंतु आपण काय करतो, 2-3% 1-2% जर वापरत असो त्यात सुद्धा आपण लिमिट करतो. नाही बाबा माझ्याच्याने हे होणार नाही. तर तुम्ही स्वतःला लिमिट करू. पहिलाच आपला निगेटिव्ह अप्रोच होतो काही. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला तसं गाईड देणारं किंवा प्रेरणा देणारं मिळेलच असं नाही. आणि मग अपॉर्च्युनिटी आपल्या हातून निघून जाते. आणि मग म्हणतो आपण आमच्या मागचा आला तो पुढे निघून गेला आणि आम्ही हे पार्शियलिटी अमुक आहे तमुक आहे, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की ब्लेम करायला आपण तयार असतो. सो एनिवे, तर मनाला लिमिट करू नका. बरं. मन ह्याच्यामध्ये इतकी पोटेन्शियलिटी आहे ना की ते तुम्ही वाढवू शकता. जेवढी तुम्ही वापराल तेवढी ती वाढत जाते. वापरायला पाहिजे. जर तुम्हाला कोणी काही सांगितलं, तुमच्या साहेबाने म्हणा किंवा तुमच्या जवळच्या सर्कलमधल्या कुणी सांगितलं, त्यांना कल्पना आहे तुमची कपॅसिटी किती आहे, त्यांना अंदाज आहे एक, आणि म्हणून ते तुम्हाला सांगतात. परंतु तुम्ही सुरुवातीलापासूनच सांगितलं नाही मी हे कधी केलेलं नाही, मला माझ्याच्याने होणार नाही, यू आर लिमिटिंग युअर माइंड. आणि जेव्हा तुम्ही माइंडला लिमिट करता, कशी तुमची प्रोग्रेस पुढे होणार. डो नॉट लिमिट युअर माइंड. ह्याच्यावरती पुष्कळ काही उदाहरणंसुद्धा सांगता येतील, पण एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. एक हत्तीचं पिल्लू एका माहुताने वाढवलं आणि नंतर ते मोठं झालं. एक दिवस तिथून एक माणूस चालला होता. त्याने पाहिलं हत्तीच्या पिल्लाचा एक पाय एका दोरखंडाला बांधलेला आहे. आता हत्ती हा त्या दोरखंडाला बांधून कसं काय राहणार, कधी तो दोरखंड तोडून निघून जाऊ शकतो, असं त्या माणसाच्या मनात आलं. आणि मग त्याने त्या माहुताला येऊन विचारलं, अरे तू असं कसं केलं, तो हत्ती पडून नाही का जाणार. तो म्हणतो नाही जाणार.
का नाही जाणार? तो म्हणतो लहानपणापासून मी त्याला ह्या दोरखंडाने बांधलं आहे, त्यामुळे त्याच्या मनामध्ये आता पक्क बसलं आहे की ह्या दोरखंड मी तोडू शकत नाही. जेव्हा तो लहान होता तेव्हा तोडू शकत नव्हता, आता मोठा झाला तोडू शकतो. परंतु ते त्यांनी जे मनाला लिमिट केलं की हे माझ्याच्याने होणार नाही आहे, त्यामुळे नुसतं दोरखंड बांधलेलं आहे त्याच्यावरती तो हत्ती राहू शकतो. खूपच छान उदाहरण आहे. तर अशी पुष्कळ ह्याच्यावरती उदाहरणं देता येतील. तर म्हणजे आता आपण सोल्युशन्सकडे चाललेलो आहे. त्यामधलं पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं सोल्युशन, प्रत्येक दर्शकांनी हे लक्षात ठेवावं की मनाला कधीही लिमिट करू नका. नंतर आपण आता पुढच्या पॉईंटकडे वळतोय, तो म्हणजे टू चेंज आवर थॉट पॅटर्न. आमचे जे विचारांचे पॅटर्न बनलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला बदल करायला पाहिजे. आपण मागे सुरुवातीलाच शिकलो होतं की जसं मी विचार करतो तसं मी कार्य करतो. मी जर तेच विचार केले तर मी तेच कार्य करणार, आणि मी तेच कार्य केलं तर मला तेच गोष्ट भेटणार. म्हणजे मला जर टेन्शन भेटते, त्रास भेटते, तेच भेटणार. तर ते जर मला नको असेल तर मला विचारांचं जे माझा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. हे आपण पाहिलं होतं मागे. तर त्यासाठी आपल्याला विचाराचा पॅटर्न बदली करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? त्यासाठी पण आपण पाहिलं की आपल्याला स्मृतीवरती, स्थितीवरती आणि वृत्तीवरती अटॅक केला पाहिजे. सो टू चेंज आवर थॉट पॅटर्न वी हॅव टू चेंज आवर स्मृती, अवेअरनेस, वी हॅव टू चेंज आवर स्थिती, कॉन्शियसनेस, वी हॅव टू चेंज आवर वृत्ती, ॲटिट्यूड्स. हे एवढं मी ह्या बाबत सांगू इच्छितो. आणि याच्यानंतर आपण आत्तापर्यंत आपण मन आणि बुद्धी ह्याच्यावरती पुष्कळ काही डिस्कशन केलं. आता आपण मन आणि आंतरमन इकडे वळणार आहोत. मन आणि अंतर्मन, ह्याविषयी आपण पूर्वी पण बोललेलो आहोत की जे काही आपण विचार करतोय आणि जे थॉट्स कार्यान्वित होत नाही आहे, जे विचार कार्यान्वित होत नाही आहे, ते विचार अंतर्मनामध्ये जाऊन थांबतात, म्हणजे तिथं असतात अंतर्मनामध्ये. ह्याविषयी आपण काय अजून सांगा? तुम्ही म्हणता व्यर्थ विचार जे आपण वापरत नाही, करतो, व्यर्थ आहेत आणि ते आतमध्ये पडून राहतात. त्या व्यर्थामध्ये आपण 3 प्रकार पण बघितले होते. बरोबर. जादा करून वेस्ट निगेटिव्ह आणि वेस्ट पॉझिटिव्ह पण आहे. आपण पॉझिटिव्ह आणि वेस्ट ऑर्डिनरी असे आपण 3 बघितले होते. त्यामुळे वेस्ट निगेटिव्ह तिथे गोळा होऊन आपल्या अंतर्मनामध्ये जसं काही गंदगी पसरते, घाण पसरते आपलं. परंतु जर त्याच्याऐवजी तुम्ही जर सकारात्मक आतमध्ये टाकलात तर तुमच्या मनामध्ये जसे काही फुलबाग फुलेल, गार्डन, यू विल एन्जॉय. दॅट इज द रिझन जीवन मूल्यातल्या मूल्याला फार महत्त्व आहे. जेवढे तुम्ही गुण धारण कराल तसं तुमच्या आतमध्ये चांगले विचार उत्पन्न होतील आणि एक प्रकारचे आतमध्ये गार्डन उत्पन्न होईल, बगीचा उत्पन्न होईल की तुम्हाला अतिशय चांगलं वाटेल. तर असे हे व्यर्थ विचार टाकून आणि त्यात सुद्धा व्यर्थ जास्ती निगेटिव्हच असतात, किंवा ते व्यर्थ निगेटिव्ह टाकून आपण आपल्या आतमध्ये एक गंदगी, घाण पसरवतोय ना. तर तिकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याला निगेटिव्ह आणि वेस्ट हे जास्त शक्यतो नाहीच करायचे. आणि ह्याच्यासाठी नाहीच करायचे हे म्हणणं सोपं आहे. तेच मी म्हणणार होते. नाहीच करायचे म्हणणं सोपं आहे आणि हेच सगळीकडे सांगितलं जातं. कशाला विचार करता हो, स्ट्रेस आहे ना, विचार करू नका. पण आणि तीच सिच्युएशन स्वतःसमोर आली की पुन्हा आपणही तेच विचार करतो. आणि त्याने जरी सांगितलं तरी आपण म्हणजे हे करायचं नाही, ते करायचं नाही जरी कळलं तरी आपण थांबवू शकत नाही. परंतु हे मनाचं व्यवस्थापन जेव्हा तुम्ही चांगलं शिकाल की नाही, तेव्हा मनावरती पहा, मनावरती तुम्ही कंट्रोल आणला, ह्याची निशाणी काय? मन चांगले विचार करायला सुरू करेल किंवा त्याची विचाराची जी गती आहे ती थोडी स्लो होऊन जाईल किंवा विचारांचा फापट पिसारा कमी होईल. निगेटिव्ह विचार किंवा व्यर्थ विचार करायचेच नाहीत, मग कशाला विचार करायचा जर आपल्याला हे करायचंच नाही. त्याच्या पण पुष्कळ युक्ती आहेत. तर त्याच्या मनावरती कंट्रोल आल्याची निशाणी पहा. जेव्हा तुमच्या मनाला जिथे तुम्ही लावू इच्छिता आणि जितक्या वेळासाठी लावू इच्छिता, ज्या स्थितीमध्ये लावू इच्छिता ते तुम्ही लावू शकता, हा तुमच्या मनावर कंट्रोल असणार. म्हणजे समजा तुम्ही विचार केलात की मला
माझ्या मनाने आता अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक काम करायचं आहे किंवा ती स्थिती मला धारण करायची आहे. पण आमच्या अध्यात्माच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो पहा, की जसं तुम्हाला सांगितलं की शांतीधाम हे माझं घर आहे, शांतीसागर माझा पिता आहे आणि मी शांत स्वरूप आहे. तर आता माझ्या मनाला मी सांगितलं की आपल्याला आपल्या घरी जायचं आहे शांतीधाममध्ये, तर तो एका सेकंदामध्ये शांतीधाममध्ये गेला पाहिजे आणि मला जेवढा काळ त्यांनी तिथे राहिलं पाहिजे तेवढा काळ त्यांनी तिथे राहिलं पाहिजे. आणि कसं राहिलं पाहिजे? शांत स्वरूप स्थितीमध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे विचारांची गती कमी करून फक्त सकारात्मक विचारामध्ये राहिलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी अभ्यास करणं रोज आवश्यक आहे. ह्यासाठीच मेडिटेशन शिकणं आवश्यक आहे, अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या संस्थेमध्ये पण जे सगळे साधक आहे ते डेली याचा अभ्यास करतात? नॅचरली. आणि किती तास करायला हवा? हे पहा, हे तास वगैरे विचार करून तुम्ही मोठी करू नका समस्या, कारण लोकांकडे वेळ नाही आहे. तर त्याचं काय गरज नाही आहे. तुम्हाला मी हळूहळू छोट्या छोट्या युक्त्या सांगू. इवन तुम्ही तुमच्या 8 तासाच्या किंवा जे काय तुमचा ऑफिसचा वेळ आहे त्या वेळामध्ये सुद्धा काही क्षण काढून ते प्रॅक्टिस करू शकता. खूपच छान. असं नाही की तुम्हाला एवढे तास बसलं पाहिजे आणि तेवढे तास बसलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल काय आम्ही काय आमच्या घराचा आश्रम बनवायचा का? हत्तीचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि 2 स्मृती ज्या दिल्यात ते आजपासून तुम्ही जेव्हा पुढील भाग ऐकाल तोपर्यंत नक्कीच याचा अभ्यास करा की मी मास्टर विघ्न विनाशक आहे आणि मी मास्टर सर्वशक्तिवान आहे. आणि अतिशय सुंदर अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की जर तुम्हाला मनाचं परिवर्तन करायचं असेल तर मनाला लिमिट कधी करू नका. मनाला लिमिट केलं तर नक्कीच त्याचं कुठंतरी त्याला मध्ये समस्या येऊ शकते परिवर्तनामध्ये. आणि आत्ता जी शेवटची गोष्ट त्यांनी सांगितली जी अत्यंत महत्त्वाची आहे की तुम्ही काम करताना देखील मध्ये मध्ये स्वतःला शांत स्वरूप करू शकता. ती टेक्निक आपल्याला ते पुढे शिकवतील आणि करूनही घेतील नक्कीच. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमची वेबसाईट www.pkmarathi.com वर संपर्क साधू शकता. पुढील भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.